भिरवंडे गावातील खलांतर वकलात परंपरा, इतिहास आणि वारसा जपणाऱ्या घरांपैकी एक गोपाळ आबांचे घर. गोपाळ आबांचे घर जवळपास 350 ते 450 वर्ष जुने घर असावे. या मूळ स्वरूपात अनेक पिढ्यांना आधार, उभारी देत आपल्या इतिहास आणि परंपराचे साक्षीदार आहे. गोपाळ आबांच्या घरात 18 बिऱ्हाडे गुण्या गोविंदाने अनेक शतके एकत्रित नांदत आहेत. सर्व वार्षिक धार्मिक उत्सव एकत्रित साजरे करतात. गोपाळ आबांचे घर जवळपास 140 टनापेक्षा जास्त मातीने बनले होते. ही माती विशिष्ट पद्धतीने बनवली होती, ज्यामध्ये चुना आणि जस्त पंचधातू मिसळले होते. त्यामुळे काही शतकं मजबूत राहिले आणि टिकले. घराच्या मूळ भिंती 3 ते 3.5 फूट रुंद मातीच्या होत्या. पूर्वी दुपदरी लाकडी चौकटीत माती भरून भिंती बनवल्या होत्या. अधिकतम घराची उंची 26.5 फूट मध्यभागी आहे. मूळ चौथरा 54 बाय 54 फूटचा आणि जवळपास 10-12 फूट दगडी आणि मातीच्या गाडणीचा आहे. गोपाळ आबांचे घर 3 मजली आहे. गोपाळ आबांच्या घराचा एकूण परिसर जवळपास 40,000 चौरस फूट विस्तीर्ण आहे. मुख्य मध्यम भागाला 26 दरवाजे आहेत आणि एकूण दरवाजे 50 पेक्षा जास्त आहेत. घरात 2 भव्य दिवाणखाने म्हणजेच माळ्या आहेत. गोपाळ आबांचे घर बांधताना पूर्वजांनी वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्राचा विचार करून ही रचना केली आहे. देवघर घराच्या मध्यभागी आहे. देवघराचे छत 26.5 फूट उंचीवर असून विशेष मुकुटासारखे आहे. गोपाळ आबांच्या घरात फक्त शस्त्रांचीच देव म्हणून पूजा केली जाते. ही शस्त्रे शिवकालीन असावीत असं तज्ज्ञांचं मत आहे. बाहेरील शत्रूवर नजर ठेवण्यासाठी घर उंच टापूवर आहे. स्वरक्षणासाठी आणि देखरेखीसाठी बंदुकीसाठी भिंतीत 20 फुटावर वळणदार मुशी होत्या. शत्रूपासून रक्षणासाठी लाकडी आणि लोखंडी आडणे दरवाजा मागे आहेत. लाकडी आडणे 6 फूट लांब आणि 4 इंच रुंद आणि उंच आहेत. लाकडी आडणे भरीव सागवानी आहेत. लोखंडी आडणे सहज लावणे देखील शक्य नाही असे अवजड आहे. घरामध्ये मजले तयार करताना 17 ते 18 फूट लांब आणि जवळपास 9 इंच रुंदीची आडवी खांडे वापरली आहेत. ही आडवी खांडे उभ्या सागवानी बर्ग्यांवर स्थापित आहेत. पूर्वी मध्यम भागाचे छत लाकडी होते आणि लाकडी जिन्यासहित लाकडी भव्य माळी आहे. लाकडी माळांवर पागोड्यासारखे लाकडी छत आहे, जे पूर्वजांच्या स्थापत्यशास्त्राविषयी ज्ञानाचे स्मरण करून देते. काळानुसार हा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करण्यासाठी घरातील सर्वांनी मिळून सर्वानुमते नूतनीकरण करण्याचे ठरविले. श्री दिरबादेवी, रामेश्वर आणि वाडवडिलांच्या कृपा आशीर्वादाने गोपाळ आबांच्या घराचे चिरेबंदी नूतनीकरण 151 दिवस 3000 पेक्षा जास्त मनुष्यबळाने एकत्र दिवस रात्र काम करून गणरायाच्या कृपेने निर्विघ्न आणि सुरक्षिततेत पूर्ण केले. त्यामुळे हा एक ऐतिहासिक वारसा पुढील अनेक शतकांसाठी पुढील पिढीला सुपूर्द होत आहे. गोपाळ आबांच्या घराचे चिरेबंदी नूतनीकरण करताना भिंतींना चिरे बांधणी विशिष्ट पद्धतीने विकसित केली आहे, ज्यामुळे भिंती अनेक वर्ष टिकतील. ज्यामध्ये लोखंडी किंवा शिगासारखे धातू भिंतीमध्ये वापरलेले नाहीत. पूर्वीच्या जुन्या वस्तू, लाकूड सामान नवीन रूपात, नवीन नक्षीकामासहित जतन करण्याचा शक्यतोपरी प्रयत्न केला आहे. शत्रूपासून रक्षणासाठी असलेले लाकडी आणि लोखंडी आडणे, विशिष्ट लाकडी कुंड्या देखील जतन केल्या आहेत. छताचा आकार आणि पद्धत न बदलता नूतनीकरण केलेले आहे. पुढील दाराची लाकडी माळी आणि जिना पूर्वावस्थेत ठेवला आहे. सर्व इतिहास खुणा तशाच जतन करून गोपाळ आबांच्या घराचे चिरेबंदी नूतनीकरण करण्यात आलेले आहे. अशा शतकातील चिरेबंदी नूतनीकरण निमित्त सर्व भिरवंडेकर सावंतांचा इतिहास, शौर्य आणि पराक्रम नवीन पिढीला सांगणे क्रमप्राप्त आहे.
ज्यामुळे सर्वच वारसे, परंपरा आणि इतिहास जपला जाईल आणि सर्व भिरवंडेकर सावंतांना आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान वाटेल आणि तो आहेच। यासाठी भिरवंडेकर सावंत कुळ वृत्तांत आणि परिचय यामधून हे सगळे संदर्भ घेतले आहेत। त्यासाठी संकलन आणि लेखन भास्करराव आत्माराम सावंत यांचे मनपूर्वक आभार आणि ऋणी, ज्यामुळे भिरवंडेकर सावंतांचा इतिहास पुढील पिढीला पोहोचत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गाव पश्चिम घाटात कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर पश्चिमाभिमुख पाणलोटाने सह्याद्रीच्या मुख्य रांगेपैकी उत्तर पूर्व सुमारे 4 किलोमीटर मुख्य रांगा माणगा या नावाने ज्ञात आहे। या मुख्य रांगेत उत्तरेला होवळे शिखर, ईशान्येला लगौरी शिखर आणि पूर्वेला मुडा शिखर आहे। या मुख्य रांगेत काटकोण करणाऱ्या 3 रांगा सुमारे 2.5 किलोमीटर पूर्व पश्चिम पसरल्या आहेत, ज्यांनी बनवलेल्या 3 खोऱ्यात भिरवंडे गाव वसले आहे। प्रत्येक खोऱ्यात 3 बाजूंना सुमारे 1000 ते 4000 फूट उंचीचे उभे काळे काभिन्न बेलात कडे आहेत। त्याखाली किर्र झाडी असलेल्या घळी आहेत। मधल्या खोऱ्याच्या पूर्व बाजूची उंचच उंच पर्वतराजी मावळ म्हणून ओळखली जाते। प्रत्येक खोऱ्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून उगम पावलेले ओढे आहेत, जे पावसाळ्यात दुथडी वाहतात। पावसाळ्यात कडे कपारीतून धो धो वाहणारे पांढरे शुभ्र प्रपात मनोहरी दिसतात। पावसाळ्यात मोठ्या मोठ्या सरीनंतर हे पांढरे प्रपात लालेलाल होऊन जातात। हिरव्या पार्श्वभूमीवरील हे लाल पांढरे प्रपात हे बदलते सृष्टी सौंदर्य मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही। उन्हाळ्यात हे ओढे कोरडे पडतात, तरीही एकंदर पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सर्व भूभाग वनश्रीने नटलेला असतो। कोल्हापूरपासून सरळ अंतर सुमारे 60 किलोमीटर, मालवण बंदरापासून सुमारे 55 किलोमीटर आणि देवगड बंदरापासून सुमारे 62 किलोमीटर अंतरावर आहे। कणकवली तालुक्याच्या ठिकाणापासून 18 किलोमीटर आणि फोंडा घाटाच्या आग्नेयेस 9 किलोमीटर आहे। भिरवंडे गावाची विभागणी 4 भागात केली आहे। प्रत्येक भागाला वकल म्हणतात। बिबणे, खलांतर, पुनाळ आणि जांभळ बाटली ही 4 वकली आहेत। ती भिरवंडेकर 4 भावात विभागून दिलेली आहेत। गोपाळ आबांचे घर हे खलांतर वकलात आहे। भिरवंडेकर सावंत हे परमार या रजपूत क्षत्रिय वंशाचे 9व्या शतकपूर्ती राजस्थानात अब्रूगड आणि त्यांच्या आसपास परमारांची राज्य होती। पुढे माळव्यात उतरून आपले राज्य त्यांनी स्थापिले। इसवी सन 914 मध्ये परमार राज्याचे मूळ संस्थापक कृष्णराज परमार म्हणजेच पवार यांनी कनूजच्या गुर्जर प्रतिहार साम्राज्याला झुगारून अवंती येथे स्वतंत्र आणि सार्वभौम असे राज्य स्थापिले। इसवी सन 1010 ते 1050 मध्ये परमार घराण्यातील 9वा राजा भोजराज यांनी बुंदेलखंड आणि बादेलखंड, नर्मदेच्या उत्तरेस आणि दक्षिणेस गोदावरी काठ आणि उत्तर कोकण पर्यंतचा प्रदेश राज्यात घेतला। इसवी सन 1050 ते 1310 मध्ये भोजराजांच्या मृत्यूनंतर राजा जयसिंग, राजा उदयादित्य, राजा लक्ष्मणदेव, राजा नरवर्मा, राजा यशोवर्मा, राजा अर्जुनवर्मा आणि शेवटी राजा देवपाल यांनी समर्थपणे राज्य केले। इसवी सन 1310 मध्ये मुसलमानांनी भोवताली हल्ले करून अराजक माजवले, पण मुसलमानांना नामोहरण केले। याच काळात दिल्लीचा बादशाह जलालुद्दीन खिलजी याने माळव्यावर स्वारी करून धुमाकूळ माजवला। त्यामुळे इसवी सन 1310 नंतर परमार उर्फ पवारांची चोहीकडे भाकाभाक झाली। इसवी सन 1310 नंतर राजपुतानातून निघालेले जथ्थे राणा, सिसोदे, भोसले, मोहिते, चौहान आणि माळव्यातून म्हणजे धारहून लखम सावंत त्यावेळी तुर्के, इराणी, दुराणी, मोगलांशी सामना करत सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघड पश्चिम घाटात आले, कारण भोजराजाचे राज्य कोकणपर्यंत असल्याचे त्यांना ज्ञात होते। इसवी सन 1415 मध्ये सिसोदी वंशी भोसले दक्षिणेकडील दौंडजवळ राहिले। राणा कोल्हापूरवरून बावड्या घाटात उतरले। भोजराजांच्या वंशातील एका शाखेचा पुरुष लक्ष्मण उर्फ लखम सावंत हा धार राज्याच्या सत्तेखालील
एका जहांगीराचा सरंजामदार सामंत होता. भोजराजानंतरचा तो 10वा वंशज होता असं म्हणतात. तो दक्षिणेस आला आणि प्रथम विशाळगड परिसरात राहिला. पुढे दाजीपूरहून फोंडा मार्गाने खाली उतरून राणांचा प्रदेश संपतो. तिथून पुढे फोंड्याच्या ईशान्येस सुमारे 20 किलोमीटर म्हणजे नरडव्यापर्यंत सह्याद्रीच्या पश्चिम भाग आणि पायथ्याशी 14 गावे, ज्याने आपले प्रभुत्व स्थापिले. नाटळ येथे आपला तळ ठोकला. हाच भिरवंडेकर सावंताचा मूळ पूर्वज होय. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भिरवंडेकर सावंत हे महापराक्रमी आणि विद्वान भोजराजाचे वंशज आहेत. इसवी सन 1415 ते 1600 मध्ये जवळपास 200 वर्षांचा काळ तसा शांततेत होता. शस्त्रांना विसावा मिळाला. इसवी सन 1600 मध्ये हा प्रदेश आदिलशाही सत्तेखाली आला आणि पुन्हा स्वरक्षणासाठी शस्त्रे हातात घ्यावी लागली. लखम सावंतांच्या वंशातील 6वे पुरुष भान सावंत यांना भिरवंडे गाव वसाहतीसाठी मिळाला. या काळादरम्यान भिरवंडेकर आणि सांगवेकर सावंतांनी एक लष्करी पथक निर्माण केले. त्याला पुंड असं म्हणत. त्या काळी इतर सेवा नसल्याने भिरवंडेकर सावंतांनी आदिलशाही लष्करात प्रवेश मिळवला. इसवी सन 1620 आणि त्यापुढे शिवाजी महाराज भोसले यांच्या स्वराज्य स्थापनेच्या उदात्त कार्याचे महत्त्व पटल्याने स्वराज्याच्या लष्करात प्रवेश करून घेतला. संभाजी महाराजांच्या वधानंतर मराठा फौजेत आणि त्यांच्या वधाचा सूड घेण्यासाठी जो उत्स्फूर्त वणवा पेटला होता, त्यात भिरवंडेकर सावंतांनी मोगलांविरुद्ध एल्गार केला. त्याकाळी गुणाजी सावंत भिरवंडेकर पदाती पंचसहस्त्री पदावर होते. त्यावेळी रसद आणि कुमक मदत न मिळताही सिद्धगड घेतला, पण करवीरकर छत्रपतींनी अभयपत्र दिले. इसवी सन 1693 मध्ये विद्यमान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रांत, साळशी प्रांत करवीरकर छत्रपतींकडे होता. त्यामुळे भिरवंडेकर सावंतांनी त्याच्याकडे निष्ठा वर्तविली. पुढे साळशी प्रांत सातारकर छत्रपती आणि पेशव्यांकडे आला, पण आदिलशाहीपासून आलेले हक्क आणि इनामे चालू राहिली. इसवी सन 1766-1767 मध्ये फोंड्याजवळचा मर्दनगड जो पोर्तुगीजांकडे होता, जो भिरवंडेकर सावंतांनी जिंकला आणि पालखी मान मिळवला. पेशवाई काळात भिरवंडेकर सावंत हे 108 पालखीचे सरदार होते. आदिलशाहीपासून 12 गावे वतनात चालत होती, ज्यामुळे भिरवंडेकरांना पटेल म्हणू लागले. इसवी सन 1774 नंतर पेशव्यांनी आग्रेचा इसवी सन 1755 साली पराभव केला. आंग्र्यांनी 1774 साली पुन्हा उठाव केला. तेव्हा भिरवंडेकर सावंतांनी पेशव्यांसाठी पराक्रमाची शर्थ केली. आंग्र्यांचा बिमोड झाला. सर्व इनामे आणि हक्क अबाधित राहिले. पुढे वसई, डहाणू, तारापूर या ठिकाणी पोर्तुगीजांशी झालेल्या लढाईत पेशव्यांकडून भिरवंडेकर सावंत आघाडीवर होता. भिरवंडेकर सावंतांचे पायदळ होतेच, तथापि घोडदळ आणि तोफांचा संचही होता. हे पथक सर्व प्रकारच्या शस्त्रांनिशी आणि सर्व सोयींनी परिपूर्ण होते. अशा प्रकारे भिरवंडेकर सावंतांनी मोगलांशी सिद्धगडाच्या मोहिमेत, आंग्र्यांशी खुद्द भिरवंडे आणि कुंभवडेत, पोर्तुगीजांशी गोव्यापासून वसई, डहाणू, तारापूरपर्यंत मर्दमुकी गाजवली. याची तारीफ कोल्हापूरकर, छत्रपती, आंग्रे आणि पेशवे यांनी केली. हे ऐतिहासिक कागदपत्रात नमूद केले आहे. यानंतर ब्रिटिश आमदानीत मराठा लष्कर निर्माण केले आणि पुढे त्याचे मराठा लाईट इन्फंट्रीत रूपांतर झाले. असा शौर्याचा, पराक्रमाचा भिरवंडेकर सावंतांचा दैदिप्यमान इतिहास आहे.